बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी सर्वत्र राज्यभर दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। त्यानिमित्ताने पिंपळे गुरव येथील दत्त मंदिर आणि आजूबाजूचा परिसर सजवण्यात आला होता। शहरातील भाविकांनी सकाळी पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली। तसेच दत्त जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम जसे कीर्तन, भजन, अन्नदान, महाप्रसाद, दत्तजन्म असे विविध कार्यक्रम दिवसभर मंदिराच्या आवारात पाहायला मिळतात। दत्त जयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 1 डिसेंबर 2022 पासूनच सुरू करण्यात आली। या प्रसंगी अधिक माहिती पिंपळे गुरव येथील दत्त मंदिराचे प्रमुख शिवानंद स्वामी यांच्याकडून जाणून घेतली आहे। आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात। मी शिवानंद स्वामी श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमातून या परिसरातील सर्व भक्तजनांना संदेश देऊ इच्छितो। दिनांक 1 डिसेंबर पासून चाललेला हा श्री दत्त जयंती कीर्तन महोत्सव, या कीर्तन महोत्सवामध्ये दररोज सकाळी भजन, ज्ञानेश्वरी पारायण, काकडा, दुपारी मध्यान्हला भजन, सायंकाळी पुन्हा 7 वाजता 5 वाजता हरिपाठ झाल्यानंतर पुन्हा कीर्तनरूपी सेवा 7 दिवसामध्ये चाललेली सर्वांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी सादर झाली। या परिसरातील या पवना पावनगंगेच्या तीरी असणारे हे दत्ताश्रम सर्व समाजासाठी, सर्व जातीच्या, सर्व पंथासाठी अहोरात्र हे धार्मिक कार्य करत असताना आजच्या या दिवशी शुभदिनी सकाळी पहाटे दत्त महाराजांचा अभिषेक, त्यानंतर माझे आलेले मॉरिशसवरून गुरुबंधू त्यांच्या करकमलातून, त्यांच्या मुखारविंदातून आज 20 गुरुबंधूंच्या मुखारविंदातून यज्ञ संपन्न झाला। त्यानंतर आज एका भाविक भक्ताने या आश्रमासाठी एक गोदान संपन्न झाला, पूजन। सकाळी ज्ञानेश्वरी पारायणाची समाप्ती झाली, गुरुचरित्र पारायणाची समाप्ती झाली। त्यानंतर सकाळपासून भाविकांची लागलेली दर्शनाची ओढ या आश्रमामध्ये चालू आहे। सायंकाळी पुन्हा 3 वाजता आळंदीवरून आलेल्या विद्यार्थ्यांचा हरिपाठ संपन्न होईल आणि हरिपाठ झाल्यानंतर सायंकाळी 4 वाजता 4 ते 6 या वेळेत दत्त जन्माचं कीर्तन हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांच्या मुखारविंदातून संपन्न होणार आहे। सायंकाळी दाभेकर गुरुजींचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। जन्मोत्सव 6 वाजता पुष्पवृष्टी होईल, त्यानंतर भजनाचा कार्यक्रम होईल। या चाललेल्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आमच्या परिसरात असणारे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप सर्व परिवारांच्या वतीनं व सर्व भाविकांच्या वतीनं दररोज 10,000 लोकांना महाप्रसादाचं वितरण झालं। या ठिकाणी बऱ्याच व्यवस्थेमध्ये सामाजिक सेवा, धार्मिक सेवा, गोसेवा आणि येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना सकाळपासून सायंकाळपर्यंत महाप्रसादाचं वितरण होत आहे। ते करत असताना या शहराची स्वच्छता, या शहराची सुधरता, सुपन्नता आम्ही या ठिकाणी जपण्याचा कार्यक्रम करत आहोत। अनेकापर्यंत हा सोहळा संपन्न होत जात असताना सर्व लोकांना या आश्रमातील भगवंताचं दर्शन, भगवंताचं प्रसाद संपन्न होत आहे। उद्या सकाळी 7 वाजता नगर प्रदक्षिणासाठी दत्ताची पालखी कासारवाडीमध्ये जाणार आहे। नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर 9 वाजता या ठिकाणी काल्याचं कीर्तन संपन्न होईल। हरिभक्तपरायण अक्रूर महाराज साखरे या कीर्तनाला उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर आरती होईल, भजन होईल, समारोपाचा कार्यक्रम होईल। कार्यक्रम समारोपाकडे जात असताना ज्या भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी, या आश्रमासाठी सहकार्य केले त्या सर्वांचा समारोप कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर 15 ते 20,000 लोकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था आमच्या संयोजकाच्या वतीनं, श्री दत्त साई सेवा ट्रस्टच्या वतीनं व आमच्या भाविकांच्या वतीनं आम्ही त्याचं आयोजन करत आहोत। आपण या ठिकाणी आलात, हा संदेश जास्तीत जास्त आपल्या आध्यात्मिकाचा संदेश तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करता। तुम्हालाही आमचा आश्रमाच्या वतीनं धन्यवाद। जय सद्गुरू।